नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आपण मस्त झणझणीत असा शेंगदाण्याचा ठेचा करणार आहोत। मी बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही हा ठेचा केला तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही सारखा सारखा हा ठेचा करून खाल। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ठेच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरं, लसूण आणि चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे। तवा गरम झालाय, आता आपण त्यावर हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या मी जरा बारीक करून घेतल्यात म्हणजे अंगावर उडणार नाहीत आणि व्यवस्थित भाजल्या सुद्धा जातील। मिरची आपल्याला चांगली भाजून द्यायची आहे। मिरच्या चांगल्या भाजल्या की त्याचा ठेचा सुद्धा खायला एकदम मस्त असा लागतो। मिरच्यांना सारखं हलवत राहायचे म्हणजे सगळ्या मिरच्या एकसारख्या भाजल्या जातील आणि करपणार सुद्धा नाही। मिरच्या भाजत आल्यात, आता आपण त्यात तेल टाकून घेऊया। मिरच्या चांगल्या भाजून झाल्यात, आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे भाजून झालेत, आता आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया। जिरं टाकल्याने शेंगदाण्याची चव आणखीनच वाढते। मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या सुद्धा आपल्याला यातच भाजून घ्यायच्या। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर जरा जास्त टाका म्हणजे कोथिंबीरीमुळे ठेच्याची चव आणखीनच जास्त वाढते। हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून झाले, आता आपण काढून घेऊया। आपल्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे। यात मी थोडंसं मीठ टाकून घेते। आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचे। आपण हा ठेचा असा सुद्धा खाऊ शकतो, पण कुणाकुणाला चिकट ओलसर ठेचा आवडत नाही, त्यासाठी मी तवा गरम केलाय, त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेला ठेचा यावर टाकून घ्यायचा आहे। या ठेच्याला 1 ते 1.5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। आपण बघू शकता, अशा प्रकारे ठेचा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। आपला झणझणीत असा शेंगदाण्याचा ठेचा तयार झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।